तर दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा मान्सूनचं जोरदार पुनरागमन झालेलं आहे। रात्रभर पावसाची संततधार सुरू आहे। दरम्यान हवामान खात्यानं रत्नागिरी जिल्ह्यासाठी 26 जून पर्यंत पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय। विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे। पावसाने गेले 15 दिवस दडी मारली होती आणि त्याचमुळे दमदार पावसाने जिल्ह्यातील कृषी क्षेत्रालाही नवसंजीवनी दिलेली आहे। बळीराजा सुखावलाय। पावसाच्या या पुनरागमनामुळे रखडलेली शेतीची कामं आता जोमाने सुरू झालेली आहे। शिवाय या पावसामुळे पाणी टंचाईचं संकट सुद्धा काहीसं टळलंय। राकेश गोळेकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। राकेश, काय सांगाल, पावसामुळे रत्नागिरीकरांचा उत्साह कसा आहे? वैष्णवी, आपण जर पाहायला गेलं तर दडी मारलेली होती, त्यामुळे सर्वच जण चिंतित होते। बळीराजा चिंतित होता, उद्योगधंदे अडचणीत आलेले होते, त्याचप्रमाणे नागरिकही असह्य उकाडाने हैराण झालेले होते। पण कालपासून मात्र पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे। जिल्ह्यात संततधार सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। रात्री देखील पाऊस जोरदारपणे बरसत होता। आज सकाळपासून देखील पावसाची संततधार रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि आपण आहोत ते रत्नागिरी मांडवी समुद्र किनारी आहोत आणि या ठिकाणी आपण ही दृश्य पाहतोय। समुद्र देखील खवळलेला आहे आणि आकाशात काळे ढग देखील पूर्णतः जमा झाले आहेत। पावसाची संततधार या ठिकाणी सुरू असलेली पाहायला मिळते। अजस्र लाटांचा मारा समुद्र किनारपट्टीवर होताना आपल्याला पाहायला मिळतोय। पुढचे काही दिवस हे रत्नागिरी जिल्ह्यासाठी वैष्णवी महत्वाचे असणार आहे, कारण रत्नागिरी जिल्ह्यासाठी पुढच्या काही दिवसांसाठी म्हणजे जवळपास 26 जून पर्यंत पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। आणि या दिवसामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल आणि तोही वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळेल अशी शक्यता हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे। आणि त्याची सुरुवात आपण कुठेतरी आता झालेली पाहतोय, कारण आज सकाळपासून देखील पावसाची संततधार संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेली पाहायला मिळते। गेल्या 24 तासाचा जर आपण विचार केला तर गेल्या 24 तासामध्ये जवळपास 46 मिलीमीटर पावसाची सरासरी नोंद एवढी झालेली आहे। सर्वाधिक पाऊस हा रत्नागिरी तालुक्यात, त्याचप्रमाणे गुहागर तालुक्यांमध्ये देखील झालेला आहे। त्याचप्रमाणे दापोली असेल, खेड असेल, राजापूर असेल या तालुक्यांमध्ये आणि इतर तालुक्यांमध्ये देखील पावसाने अतिशय चांगली दमदार हजेरी लावलेली आहे। त्यामुळे बळीराजा देखील सुखावलेला आहे आणि पाणी टंचाईचे जे सावट आहे ते कुठेतरी आता दूर झालेलं देखील आपण पाहतोय। त्यामुळे एकूणच जर आपण पाहायला गेलो तर सध्या पावसाची संततधार अर्थातच राकेश, एकंदरीतच आता येलो अलर्ट देण्यात आलेला आहे, म्हणून संपूर्ण रत्नागिरीकरांना आता काळजी घेण्याचंही आवाहन प्रशासनाकडून केलंय।